टीम कोशिंबे, चला तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, हे लक्ष घ्या। आयोजकांकडून आम्हाला सूचना आली आहे की 2 धावांची पेनल्टी ही तुम्हाला दिली जाते। नक्कीच आयोजकांनी पण पेनल्टी घेतली पहिल्या मॅच मध्ये, सो नो डाऊट तुम्हाला देखील घ्यावीच लागेल। चला वळतोय मॅच मध्ये, एक रंगतदार मॅच। एका बाजूला टीम कोशिंबे तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टीम दादूचा पाडा। आपल्या विभागामधील एक मोठी टीम म्हणून ज्याला ज्युनियरच्या गटामध्ये ओळखली जाते तो दादूचा पाडा संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल। स्ट्रायकर एंडला हरेश, नॉन स्ट्रायकर एंडला किरण। आणि गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन अतुल सज्ज होतोय। पहिला चेंडू यावेळेस नक्कीच पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता, गलीच्या क्षेत्रात चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय। एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि फेकी येईपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जातील। पहिल्या चेंडूवरती नक्कीच 2 धावा मिळतील। असे गली थर्डमॅन आणि गलीचं क्षेत्र जे आहे तिथे थोडीशी आउटफील्ड आपल्याला खराब पाहायला मिळते, त्याच्या जोरावरती मात्र 1च्या 2 धावा ह्या नक्कीच कंप्लीट होऊ शकतील आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच जोडल्या गेल्यात। सन्मान आदरणीय हरेशजी बोंबे यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। टीम कातिवली आपला एक प्रतिनिधी आयोजकांसोबत जोडायचा आहे। चला वळतोय पुन्हा एकदा राजेश पाटील, चला वळतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये। धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 आकड्यावरती। किरण स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू, यावेळेस मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली आहे। रनआउटची देखील संधी, पण एक सिंगल धाव असेल आणि त्या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली प्रथमतः षटक हाताळताना 4 आकड्यावरती। यापुढील होणारी मॅच टीम जय बजरंग शेलार आणि विपक्षामध्ये महापोली स्टार 11 महापोली। जय बजरंग शेलार आणि स्टार 11 महापोली, चला विनामूल्य पहिल्या इनिंगच्या शेवटचा चेंडू आधी नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचं आहे। यस तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। आतापर्यंत चांगली गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली। हा देखील चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, वारंवार अगदी दादूच्या पाड्याला संघाला या षटकामध्ये थोडंसं झगडावं लागलंय, कारण की त्या प्रकारची गोलंदाजी, त्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच्या जोरावरती एक सिंगल धाव असेल। या सिंगल धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 5 आकड्यावरती। अगदी चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती असताना या 4 चेंडूवरती जर बघितलं गेलं तर कुठच्याही प्रकारचा मोठा फटका नाही, डबल सिंगल मात्र घेतली जाते। पुन्हा एकदा गोलंदाज अतुल सज्ज होतोय। हा चेंडू उडवलाय एका सरळ लाईन मधून, मिसटाइम स्ट्रोक नक्कीच आणि किरण सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय। पहिला विकेट, कम ऑन डीजे। लाखों की बस्ती में दिलदार हस्ती है जिन्हें गाजता ही ना। अरे उनके की चोट पे काम है उसका विरोधाला देत नाही भाव। आहे दिलदार डॅशिंग लुकने नील सांबरे गाजता ही ना। आगे दिलदार डॅशिंग लोक नेता नीलेश तांबरे गाजतय ना। आगे दिलदार डॅशिंग लोक नेता नीलेश तांबरे गाजतय ना। आगे दिलदार डॅशिंग लोक नेता। तर समीकरण बदलताना पाहायला मिळालंय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5, एका विकेटच्या नुकसानवरती। बघा पहिल्या 4 चेंडूवरती जो प्रेशर दिला होता ना, तो प्रेशर मात्र आपल्याला कायम राहताना पाहायला मिळालाय, कारण की अगदी अतुल गोलंदाज पहिल्या 4 चेंडूवरती मात्र समोरच्या दोन्ही फलंदाजांना कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून दिले नाही। याच दरम्यान इथे शुभागमन होते ज्यांच्या माध्यमातून यस मी म्हणेन की सर्वात मोठं योगदान
पाण्याचं योगदान, कारण की हे आता मात्र जर बघितलं गेलं तर फेब्रुवारी मार्च महिना इथून चालू होईल आणि इथून उन्हाचा तडाखा खऱ्या अर्थाने चालू होतोय आणि त्यामध्ये कसली गरज असेल तर या खेळाडूंना खऱ्या अर्थाने पाण्याची, जेवायला नाही दिलं तरी चालेल पण पाणी पाहिजे. आणि हे सर्वात मोठं योगदान आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्रीयुत विलासजी भोईर साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यावेळेस झेल सुटली आहे आणि कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा तुम्ही झेल पकडाल तेव्हा तेव्हा तुमचा संघ एक एक पाऊल पुढे असतो, कारण की विकेट मैदानामध्ये खूप जास्त इम्पॅक्ट करतायत. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः फलंदाजी करताना टीम दादूचा पाडा संघाची जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती आणि 2 पेनल्टीच्या धावा या ऍड केल्या जातील, म्हणजे टोटल धावसंख्या असेल 9. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे ती 9 या आकड्यावरती. चला वळतोय मैदानात पुन्हा एकदा. थोडीशी तांत्रिक अडचणी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. चला वळतोय मैदानात पुन्हा एकदा. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली आहे 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून 9 या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना कोशिंबे संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय मनोहर पवार हे मात्र सज्ज होत आहेत गोलंदाजीवरती. हे देखील पोलीस कार्यरत आहेत आणि आज या क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटचे धडे शिकवण्यासाठी आपल्या संघाला मैदानापर्यंत पोहोचलेत. पुढचा षटक घेऊन षटक क्रमांक 2 असेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट केलाय, चेंडू सरळ निघून जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर. षटकार. तरी लख लख त्यांच्या नेतृत्वाची धार, त्यांच्या नेतृत्वाची धार, त्यांच्या नेतृत्वाची धार. नेता खंबीर वाघ मर्दानी
आहे तर धावसंख्या फळकावरती या षटकाराच्या जोरावरती जाऊन पोचली गेली 15 या आकड्यावरती. पहिला चेंडूवरती हा प्रहार पाहायला मिळालाय आणि मनोहर पवार यांच्या डोक्यावरती थोडासा प्रेशर आता मात्र आपल्याला दरवळताना पाहायला मिळेल, कारण की पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज येणाऱ्या 5 चेंडूवरती काय करू हा प्रश्न मनामध्ये नक्कीच असतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्लोवर चेंडू ही चाणाक्षरवृत्ती पाहायला मिळाली अगदी बॅकवर्ड स्कोर लाईकच्या रिजन मधनं. इथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. या चुक्यांना मात्र कुठेतरी टीम कोशिंबे संघाला थांबावं लागेल. निघून गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. निस्वार्थ जनसेवा धरीला ध्यास ओळख दादाची हक्काचा माणूस. निस्वार्थ जनसेवा धरीला ध्यास ओळख दादाची हक्काचा माणूस. धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली गेली 19 या आकड्यावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक जेव्हा संपलं होतं तेव्हा 9 धावा फळकावरती होत्या, पण पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा जोडल्या गेल्यात फलंदाज आदेशच्या माध्यमातून. आदेश मात्र आता कोशिंबे संघाला आदेश देताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू अगदी क्षेत्ररक्षक पोचतील का आणि झेल अतुल करतोय कलेक्ट. पहिला दुसरा विकेट मैदानाच्या आसराला. आदेश बॅक टू द डगआउट. बसलाय राव डंके की चोट पर काम है उसका विरोधाला देत न धाव. आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील तांबरे गाजतय ना. आहे दिलदार डॅशिंग लोकने तामिल सांबरे गाजतय. आगे दिलदार या प्रकारच्या चुका थांबाव्या लागतील, कारण की बघा आपण जेव्हा एक चांगली स्थिती असते ना तेव्हा मी म्हणतो अनेकदा की जर 1 ते 2 चेंडूवरती मोठे फटके आलेत तर पुढच्या चेंडूवरती देखील रनांच्या धावेचा मोह रोखण्यापेक्षा जर डबल सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेशन केली तर एक चांगली स्थिती बनते. पण जेव्हा जेव्हा मैदानात विकेट पडतील तेव्हा तेव्हा समोरचा संघ बघा तुमची कुठलीही परिस्थिती असू द्या त्या परिस्थितीमधून खेचण्यासाठी तो तयार असतो. आणि क्रिकेटमध्ये असं अनेकदा म्हणतात ना की क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे. तुम्ही कुठल्या मजबूत परिस्थितीमध्ये असा तिथून देखील तुमचे पारडे फिरू शकतात. या क्रिकेटमध्ये कधी गर्व करू नका, कारण की अखंड जगाला बुडवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला बुडवू शकत नाही. तर या क्रिकेटमध्ये गर्व करून कसं चालेल. तर हा चेंडू अगदी विकेटच्या जोरावरती. दरम्यान आदरणीय मंगेशजी पाटील मॅन फ्रॉम खातिवली यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. जिजाऊ चषक 2022 मध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली गेली 21 या आकड्यावरती. अगदी चेंडूचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. मनोहर पवार बघा म्हटलं होतं ना पहिला 2 चेंडूवरती मोठे फटके आले, पण त्यानंतर जेव्हा विकेट मिळाला त्यानंतर पुढच्या चेंडूवरती त्या कॉन्फिडन्सनी चेंडू हाताळायला लागले, कारण की विकेट जेव्हा जेव्हा मिळतो गोलंदाजाच्या पक्षामध्ये चांगले चेंडू जेव्हा जेव्हा पडतायत तेव्हा मात्र तेवढाच ताकदीने येणारा पुढचा चेंडू असतो आणि फलंदाजाला देखील पुढचा चेंडूला तेवढंच मोठं आव्हान असतं. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू स्लोवर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बाउन्स देखील पाहायला मिळाला. अगदी गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडनं चुकी थोडीशी झाली पण एकच धाव मिळेल आणि एका सिंगल धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. या मैदानामध्ये जरी विकेट पडले असतील तरी पण हरेश या सलामीसाठी आला होता आणि अजून देखील सरसेनापती असं लढताना पाहायला मिळतो या संघाचा. टॉसबॉक्स मध्ये कर्णधाराने अगदी सांगितलं होतं की या मॅच मध्ये हरेश याला आम्ही जास्त प्रमोट करू, कारण की मोठ्या मॅच जेव्हा जेव्हा असतात तेव्हा तेव्हा हरेशची खेळी ही चांगली होत असते. म्हणून की काय म्हणतात ना बडे मॅच का बडा खिलाडी. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये पुश केलं गेलं, ढकललं गेलंय. खेळाडू पाठीमागे तैनात असतील नक्कीच. फेकी पर्यंत एक सिंगल धाव दिली जाते आणि या एका धावेच्या जोराने समीकरण जाऊन पोहोचलं गेले 23 या आकड्यावरती. एक शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. माफ करा, षटक समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 23 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. महिलांना सक्षम केले, महिलांना सक्षम केले. शेतकरी जवानांसाठी हो काही
12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जवळजवळ या इनिंग मधला अर्ध्यापर्यंत खेळ संपलाय असं देखील म्हणावं लागेल. आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असेल आणि इथून स्लॉगोर्सचा खेळ मात्र चालू होईल. या स्लॉगोर्स मध्ये कोण पुढे जात आहे, कारण की या 2 षटकामध्ये कोण कब्जा करेल हे बघणं गरजेचं असेल. असं दोन्ही संघाने एवढंच म्हणेन की आतापर्यंत काय झालंय हे विसरून आता काय करू शकता याच्याकडे लक्ष द्यावं लागेल जर विजयाची झुंज द्यायची असेल तर. कारण की म्हणतात ना की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यस, प्रयत्न करा, प्रयत्नांसोबत लढा, प्रयत्नांसोबत झगडा, तरच तुम्हाला परमेश्वर लाभेल. म्हणून की काय म्हणतात, प्रयत्नार्थी परमेश्वर. यस, गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होतोय स्वप्नील. पहिला चेंडू स्वप्नील यांचा. यावेळेस आडव्या पट्ट्याचा फटका डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केला जातोय. फेकीपर्यंत एक सिंगल धाव मिळेल आणि या धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली सरासरी 22च्या जोरावरती 24 या आकड्यावरती. माफ करा, सरासरी 12च्या जोरावरती 24च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. एका चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू क्रमांक 2 स्ट्रायकर एंडला हरेश पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव मिळेल वाईडच्या स्वरूपामध्ये आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. 25 या आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली गेली आहे. यस, या जर विचार केला तर 13 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. जवळजवळ 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल तर या 25 धावा जोडल्यात. इथून जर टीम दादूच्या पाडा संघाने आणखी 25 ते 30 धावा जोडल्या गेल्या तर एक चांगली परिस्थिती मैदानामध्ये. पण इथे चुकी कोणाकडनं, हरेश भोईर सारख्या फलंदाजाची झेल सोडणं कुठपर्यंत योग्य असेल. झेल कठीण होती नक्कीच, पण कठीण काळामध्ये लढणारा देखील संघर्ष करणारा देखील लढवय्या असतो असं देखील म्हटलं जातं. आणि ती लढवय्या बनण्याची संधी देखील तुमच्या वाट्याला चालून आली होती, पण या श्रीरक्षकाकडनं ती चुकी आणि त्याचा फायदा समोरच्या संघाला नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथून हरेश भुईर याचा जर विकेट मिळाला तर मॅच मध्ये वेगळी रंगत पाहायला मिळेल. मी म्हणेन की 10 ते 15 धावांचा नक्कीच इम्पॅक्ट पडेल. हा चेंडू अगदी बॅटची एज घेतली होती, अगदी पंचांचा इशारा येतोय. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि एक धावेने मात्र जिस तरह से बूंद बूंद से सागर भरताय, थेंबे थेंबे तळे साचे असे देखील आपल्या मराठीमध्ये म्हटलं तर त्याच प्रकारे एक एक धावाने आपली मात्र मंजिल जी आहे, आपला रस्ता जो आहे तो चालवला जातोय. आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू स्टंपच्या खूप जास्त बाहेर ठेवण्याचा बाउन्स देखील चेंडू मध्ये देण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय नो +1 अशा 2 धावा म्हणजे सोने पे सुहागा नक्कीच म्हटलं जाईल. आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. पुढचा चेंडू फ्री हिट. जहा भी मारो जैसी भी मारो आपकी मर्जी, बस रनआउट नाही होना है. या फ्री हिटच्या चेंडूवरती काय करतोय फलंदाज. हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, थोडंसं मिसफिल्ड तिथे पाहायला मिळाली. थोडंसं फंबलिंग झाला क्षेत्ररक्षक, कारण की आउटफील्डचा जर विचार केला तर थोडीशी खराब आहे. असं अगदी फाईन लेग ते थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्या जोरावरती फलंदाजांना त्या आउटफील्डमध्ये नक्कीच फायदा उचलतोय. धाव मात्र 1च्या जोराने वाढेल. जाऊन पोहोचली गेली 31 या आकड्यावरती 2 या जोराने. यापुढील होणारी मॅच स्टार 11 महापोली आणि जय बजरंग शेलार. तुम्हाला ऑफिशियली शेवटचा आणि अंतिम पुकार नाणेफेकीसाठी यायचंय. अन्यथा पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये हा चेंडू मात्र मैदानाला गुदगुळ्या करत जाऊन पोहोचला गेला. खेळाडू तिथे मात्र ऍक्टिव्ह होता. चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा मात्र वाचू शकत नाही. या मैदानाचा आराखडा जर घेतला गेला तर बाउंड्री ज्या आहेत त्या जवळजवळ 60 ते 65च्या बाउंड्री आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा फायदा मात्र फलंदाजांना होतो, कारण की जेव्हा जेव्हा बाउंड्री लाईनवरती चेंडू जातो तेव्हा तेव्हा मात्र 2 धावा या कन्वर्ट करू शकता. पण कधी कधी काय होतं की आउटफील्ड फास्ट देखील आहे, तेव्हा मात्र जर क्षेत्ररक्षक झपाट्याने चेंडूवरती आला तर 2च्या जागी 1 धाव देखील रोखू शकतोय. आणि ते प्रात्यक्षिक आपल्याला गेल्या 2 दिवसापासून पाहायला मिळतोय. यावेळेस उडवलाय चेंडू, सरळ निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार.
धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 39 या आकड्यावरती. दरम्यान आदरणीय माननीय श्रीयुत विशालजी भोईर साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आमच्यापर्यंत अशी इन्फॉर्मेशन पोहोचली जाते आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन बघायला गेली तर जाऊन पोहोचली गेली आहे तब्बल 39 या आकड्यावरती. यास पहिला षटक जर पॉवर प्लेचा बघितलं गेला अतुलच्या दृष्टिकोनामधून आणि मी म्हणेन खूप चांगलं षटक हाताळलं गेलं, ज्यामध्ये वैयक्तिक फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि 2 पॅनल्टीच्या धावा ऍड करून 9 धावा खर्च केल्या. पण ज्या प्रकारे पॉवर प्लेचं निर्बंध हटवलं गेलं, मी म्हणेन की फलंदाजांवरचं देखील दबाव हटलं की काय. आणि दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा फळकावरती जोडल्या गेल्या आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 39 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असेल आणि गोलंदाज सज्ज होतोय दीप. दीप सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन स्लॉगर इथून चालू होईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज हरेश भुईर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. येतोय चौकार आणि या 4 धावांच्या जोराने धावसंख्या 43 या आकड्यावरती झपाट्याने जाऊन पोहोचेल. दरम्यान मी विनंती करेन जे आपल्याला कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग आहे ती रेड कलरची बाईक जी आहे ती बाजूला घ्या, नाहीतर त्याची जी आरसी आहे ती प्लीज थोडीशी सरकवा, कारण की ती रिफ्लेक्ट होते. मी विनंती करेन ऑफ साईडच्या रिजन मध्ये जे प्रेक्षक वर्ग बसलेत, रेड कलरची एफझेड पाहायला मिळते. थँक्यू. आपल्या विभागामधले प्रेक्षक फास्ट आहेत. केतन पाटील धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हरेशच्या विरोधात हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, या चेंडूना जर तुम्हाला कनेक्शन करावं लागेल तर डीपनेस, जी क्रीजची डीपनेस आहे ती शफल करावीच लागेल, अन्यथा पर्याय तुमच्याकडे ऑफसाईडचा रिजन असतो. पण आडव्या पट्ट्याचे जर फटके खेळण्याचा तुमचा मनसुकता असेल तर डीपनेस ही करावीच लागेल, शफल करावंच लागेल, नो डाऊट. धावसंख्या निर्धावच्या स्वरूपामध्ये 43 या आकड्यावरती स्थिरावली आहे. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज हरेश पाहायला मिळेल. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा अगदी वाईडी शॉर्टकट देखील म्हणावं लागेल. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. रनआउटची संधी इथे असेल आणि पंचांचा इशारा, आउट मिल गई है विकेट. हरेश भोईर बॅक टू दी डग आउट. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 44 या आकड्यावरती. एक चांगलं समीकरण बनवलं गेलंय. पण षटक क्रमांक 4 जसं प्रगतीपथावरती आलं, मी म्हणेन की टीम कोशिंबे संघाने पलटवार करण्याचे देखील इशारे केले गेलेत. आणि टीम शेलार, चला बी फास्ट, आपला कर्णधार लगेच पोहोचवा. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. केएच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये हा महासंग्राम पाहायला मिळतोय क्रीडा रसिकांसाठी. आणि आपल्या विभागामध्ये ज्या काही मोठ्या टुर्नामेंट झाल्या त्या टुर्नामेंटमध्ये या टुर्नामेंटचा देखील समाविष्ट होईल, कारण की तसं नियोजन आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळालंय. टीम सावली क्रिएशन ही देखील इथपर्यंत पोहोचली गेली आहे. तसं जे प्रेक्षक वर्ग इथपर्यंत पोहोचत नाही तर त्यांना घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून अगदी 164 देशांमध्ये थेट लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते सावली क्रिएशनच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर अगदी विचार केले तर आमचे पंच देखील मैदानामध्ये रेडी आहेत आणि आम्ही देखील तुम्हाला ऐकवण्यासाठी सज्ज झालोय. असं हे भव्य आयोजन नियोजन केलं गेलंय आणि याचं श्रेय अगदी जर बघितलं गेलं तर केएच ग्रुप आणि जिजाऊ संस्था अंबाडी विभाग यांना दिलं जातील. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अगदी दादूचा पाडा संघाकडनं दीपेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपेशच्या विरोधात आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका नक्कीच दीपेशच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. निघून जाईल डीप बॅकवर्ड स्कॉरलाईकच्या रिजन मध्ये. अतुल तिथे मात्र तैनात होते फेकीपर्यंत. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. हे बघा, हे कॉलिंग आणि कॉर्डिनेशन मी अनेकदा म्हणतोय ना की तुमच्यामध्ये आलं पाहिजे आणि ते कॉलिंग आणि कॉर्डिनेशन कुठेतरी लडबडताना पाहायला मिळालं.
आणि धावसंख्या फळकावरती विकेटच्या जोरावरती जाऊन पोहोचली आहे. 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील, ती म्हणजेच 46 या आकड्यावरती. शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळालाय. नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल फाईंडच्या क्षेत्राकडे. अतुल तिथे मात्र तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. थोडासा आउटफील्ड जे थर्डमॅन आणि फाईंड लेगचं क्षेत्र मी आधीच म्हटलं होतं की थोडीशी आउटफील्ड खराब आहे, त्याच्या जोरावरती मात्र इथे धावा जमवल्या गेल्या. त्या तब्बल 3 पंच 3 धावा आहेत. 2 ओके 3 या 3 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 49 या आकड्यावरती. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंगचा. त्यानंतर वळूया टॉसबॉक्स मध्ये, जिथे मात्र टीम शेलार संघाचे कर्णधार आणि जय बजरंग शेलार आणि विपक्षामध्ये स्टार इलेव्हन मापोली अशी मॅच पाहायला मिळेल. दरम्यान अजय मांझे यांचं देखील इथे आगमन झालंय. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ अंतिम विजेता ठरला होता, क्वालिफाय झालाय आणि आता मात्र रविवारच्या दिवसाची वाट पाहतोय की कधी तो दिवस उजाडेल आणि अखेर त्या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल आमचं असं. आणि इथे मिळेल विकेट आणि धावसंख्या फळकावरती स्थिरावली आहे 49 या आकड्यावरती. विजयासाठी 24 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान टीम कोशिंबे संघासमोर असेल. त्याआधी चला टॉसबॉक्स कडे वळूयात. चला पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. आपण पाहतो एका बाजूला शेलार संघ तर दुसऱ्या बाजूला महापोली संघ, 2 संघांमध्ये झुंज पाहायला मिळेल. आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होते. तर वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. सर्वप्रथम मी विनंती करेन, आयोजकांना विनंती करेन वळू आपण शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. आणि आमची सावलिकची टीम ती देखील त्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळेल.
हे सोडतोय शाही सन्मान स्वागत सत्कारकडे. तर माननीय श्रीयुत आदरणीय विशालजी भोईर यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी केतन यांना विनंती करेन. नक्कीच आपले लाडके नेतृत्व विशालजी भोईर सन्माननीय यांचा मात्र शाही सन्मान केला जाईल आणि मी केतन यांना विनंती करतोय की विशाल भोईर याचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. तदनंतर खऱ्या अर्थाने मी गर्वाने सांगेन की आपल्या विभागातील आणखी एक मुलगा खूप दिवसांपासून लढत होता, झगडत होता आणि एक मनामध्ये स्वप्न ठेवलं होतं की यस काहीतरी करून दाखवायचं आहे आणि सध्याच नुकताच त्याची मुंबई पोलीसमध्ये त्याला मात्र जॉब मिळाला आहे. अक्षय पाटील मॅन फ्रॉम जांभिवली यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी अजय मांझे यांना विनंती करतोय की अक्षय पाटील यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. प्रयत्न खूप दिवस करत होता पण त्या प्रयत्नांना मात्र यश कुठेतरी लाभत नव्हतं. पण खऱ्या अर्थाने मी आता म्हणेन की परिश्रम केले, मेहनत केले आणि मेहनतीचा रिझल्ट काय असतं, प्रयत्नार्थी परमेश्वर काय असतं ते अक्षय पाटील कडून बघा. अक्षय पाटील यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय. आपण पाहू शकालच आपल्या गावाचं आणि आपल्या विभागाचं नाव हा देखील एक उंचीवरती नेऊन ठेवील अशी आम्ही अपेक्षा करू. पंच या चेंडूला धावा किती कळवा? 2. ओके, थँक्यू. 3. ओके. तदनंतर माननीय श्रीयुत आदरणीय मंगेशजी पाटील मॅन फ्रॉम खातिवली यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी रोहित होन यांना विनंती करेन की मंगेशजी पाटील यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. हॅलो, नक्कीच गोलंदाज पाहायला मिळतोय दादूचा पाडा या संघाच्या माध्यमातून किरण भोईर. अप्रतिम चेंडू हाताला गेला, बघूया पंचांचा इशारा काय आहे तो, किती धावसंख्या मिळाली आहे चेंडूच्या मार्फत. नक्कीच सुरेख चेंडू असेल आणि धावसंख्या मात्र फलकावर लागले पाहायला मिळते ती 4 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. तदनंतर आदरणीय साईनंदन यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतो रोहित होन यांना की साईनंदन यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. धन्यवाद. तर यस अजय मांझेकडे वळतोय जे मात्र यापुढील होणाऱ्या हालचाली तुमच्यापर्यंत ऐकवतील. धन्यवाद. नक्कीच आतापर्यंत धावसंख्या फरकाला लागली ते आपल्याला पाहायला मिळते 8. 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो कोशिंबे संघ. तर एका बाजूला दादूचा पाडा महापोली परिसर अंतर्गत अतिशय सुंदर अशी कामगिरी या खेळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो संघ या ठिकाणी दाखल झाला. आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. चालू असलेला सामना कोशिंबे वर्सेस दादूचा पाडा 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. चला आवले संघ जर या ठिकाणी आला असेल तर आयोजकांच्या माध्यमातून संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. अप्रतिम चेंडू, क्या बात आहे, सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाजा मार्फत सुंदर कमबॅक केला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरवली जाते. 8 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय कोशिंबे संघ. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. किरण भोईर पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते. पाहूया पुढील चेंडू, अप्रतिम असं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच सीमापार जाईल का आणि 4 धावसंख्येने पुन्हा एकदा वाढ होते. तत्पूर्वी डीजेला संधी देऊ. कमॉन डीजे.
नक्कीच एक सुंदर फटका पाहायला मिळाला कोशिंबे संघाकडनं. त्या समवेत धावसंख्या जाऊन पोहोचली ते आतापर्यंत 12 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतं कोशिंबे. तर दुसऱ्या बाजूला दादूचा पाडा किरण पाहायला मिळतोय, एक वेगवान गोलंदाज ज्याची गणना केली जाते परिसराअंतर्गत. या ठिकाणी कोयलू गावातील एक ज्येष्ठ नागरिक नितीन गोतारणे यांचं या ठिकाणी आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर यांना स्थानापन्न व्हायचंय. नितीन गोतारणे त्या समवेत गणेशपुरी विभागातील एक ज्येष्ठ तडफदार व्यक्तिमत्व गणेश पाहायला गेलं तर मयूर कराळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचंही स्वागत केलं जाईल. विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. पुढील चेंडू लेगच्या दिशेने जातोय, बघूया किती धावसंख्या मिळेल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक धावसंख्या पूर्ण होते, दुसरी धावसंख्या पूर्ण होते आणि 2 रूपाने वाढ होते. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवर आतापर्यंत. नक्कीच पंचांचा इशारा षटकाची समाप्ती होते. एका षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 पाहायला मिळते. तत्पूर्वी डीजेला संधी देऊ कमावून डीजे. कोई सम्राट कहता उसे, कोई किंग भी कहता उसे. लाखों की बस्ती में दिलदार हस्ती है जिल्ह्यात गाजतय ना. अरे डंके की चोट पे काम है उसका, विरोधाला देत नाही भा. धन्यवाद. नक्कीच दुसरे षटक घेऊन येतो तो दादूचा पाडा या संघाच्या माध्यमातून. प्रदीप पाहायला मिळतोय, तर एका बाजूला कोशिंबे संघाचे 2 फलंदाज पाहायला मिळतात. जितेश, अतुल आणि सागर. जितेश मात्र एक गडी बाद झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतो सागर, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो जितेश. सागर, अतुल. चला आवली संघ जर या ठिकाणी दाखल झाला असेल तर आपलं विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. शेलार संघाचा कर्णधार तसेच महापुली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. राहुल भगत यांना विनंती असेल आपण दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी करायची आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते, पाहूया. अप्रतिम फटका पाहायला मिळतो, नक्कीच सीमापार जाईल का? क्षेत्ररक्षक धावतोय, झेल पकडला जाईल का? क्या बात आहे. बघूया पंचांचा इशारा काय येतोय, झेल पकडला गेलाय का? नक्कीच फलंदाज बाद. तत्पूर्वी डीजेला संधी देऊ कमावून डीजे. नीलेश तांबरे गाजतय ना. आगे दिलदार डॅशिंग लोकनेता निलेश तांबरे गाजतय ना. 2 संघांमध्ये नाणेफेकी होते. एका बाजूला पाहायला मिळेल आवले शेलार आणि महापुली या 2 संघांमध्ये नाणेफेकी होते. शेलार संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघांनी तयार राहायचा. चालू असलेला सामना झाल्यानंतर आपला सामना असेल. या ठिकाणी प्रमुख पाहुणे कोयलू गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व नितीन गोतारणे यांचं आगमन झालेले. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. त्या समवेत फलंदाज पाहायला मिळतोय अतुल पाहायला मिळतोय आपल्याला. बघूया रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. बीड होतो चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता होते. आता मात्र धावसंख्या मात्र सिरवली जाते. 14 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय कोशिंबे संघ. दुसऱ्या बाजूला झुंज पाहायला मिळते. दादूचा पाडा हा संघ 2 हात करताना पाहायला मिळतोय. बघूया पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. उंच उडाल चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक झेल पकडेल का? झेल मात्र सोडला जातोय. नक्कीच एक धावसंख्या पूर्ण होते, दुसरी धावसंख्या पूर्ण होते. किरण भुईर चेंडूच्या खाली येताना मात्र 2 धावसंख्या कलेक्ट केल्या जातात. 2च्या रूपाने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 16.
यापुढील एक बिग फाईट पाहायला मिळेल नक्कीच. एका बाजूला महापोली तर दुसऱ्या बाजूला शेलार. दोन्ही आपल्या भिवंडी ग्रामीण परिसरातील दोन संघ आणि दोन्ही संघांची खूप मोठी चर्चा. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय प्रदीपचा मात्र 2 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. पोहूया पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारले चेंडू. बघूया किरण भोईर चेंडू खाली आणि नक्की झेल पकडला जाईल. क्या बात आहे, अप्रतिम झेल. तत्पूर्वी डिझेलला संधी देऊ कमांडीचे. लोकने टांगीले सामने गाजतैना आगे दिलदार डॅशिंग लोकने टांगीले सामने गाजतैना नक्कीच 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 16. पुढील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. एका बाजूला दादूचा पाडा तर दुसऱ्या बाजूला कोशिंबे. हा 2 संघ खेळ पाहायला मिळतो. 2 संघांमध्ये आतापर्यंत सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. कोशिंबे तर दुसऱ्या बाजूला दादूचा पाडा 2 हात करताना पाहायला मिळतो. उंच उडायला चेंडू. बघूया झेल पकडला जाईल का. क्षेत्ररक्षक धावतोय मात्र झेल सोडला जातोय. एक धावसंख्या पूर्ण होते. दुसरी धावसंख्या पूर्ण होईल का. तिसरी धावसंख्या पूर्ण होईल का पाहायला मिळते. नक्कीच 3-4 रुपयाने वाढ होते आणि आता मात्र 3-4 रुपयाने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्कोअरबोर्डवर 19. धन्यवाद. तर एक सूचना आहे, सूचनेकडे लक्ष द्या की ही मॅच झाल्यानंतर मैदानामधला देखील टेम्परेचर वाढत चाललंय, गरमी वाढत चालली आहे आणि आज आम्हाला पंच जे लाभले ते 2 त्या पंचांसाठी आणि खेळाडूंसाठी 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल. 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा ब्रेक नंतर मॅच मध्ये वळूयात आपण, जिथे मात्र शेलार संघ आणि महापोली संघाची मॅच होईल. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच आपल्याला आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते ती 19 आणि या षटकाला मात्र शेवटचा चेंडू असेल. एका बाजूला दादूचा पाडा प्रदीप गोलंदाज पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया पुन्हा एकदा सुंदर कम कट केलेला चेंडू. बघूया लेक्चरशीने जातोय. क्षेत्ररक्षक अडवला जातोय आणि 1-4 रुपयाने पुन्हा एकदा वाढ होईल का पाहायला मिळते. बघूया. नक्कीच 1-4 रुपयाने वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. या धावसंख्येवर नक्कीच पंचांचा इशारा होते. षटकाची समाप्ती ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती कोशिंबे संघाची 20. आतापर्यंत तत्पूर्वी डिझेलला संधी देऊ कमांडीचे. तरी लखलख त्यांच्या नेतृत्वाची धार त्यांच्या नेतृत्वाची धार त्यांच्या नेतृत्वाची धार नेता खंबीर वाघ मर्दानी झुंजार वाघ मर्दानी झुंजार वाघ मर्दानी झुंजार तरी लखलख त्यांच्या नेतृत्वाची धार धन्यवाद. नेता खंबीर नक्कीच समीकरण मात्र बदललं गेलंय. 12 चेंडू आणि विजयासाठी हवे असतील त्या कोशिंबे संघाला 30 धावा कराव्याच लागतील तेव्हाच आपला संघ विजय होऊ शकतो. आवले संघ या ठिकाणी दाखल झाला असेल तर आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. आमच्या आयोजकांच्या वतीने आपणास सूचना देण्यात येते. जर आला असेल तर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. नक्कीच या चेंडूवर 2 धावसंख्या मिळेल. 2-4 रुपयाने वाढ होते. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती नक्कीच झिडके गावाचे अध्यक्ष जिजाऊ संघटनेचे प्रवीण पाटील
उर्फ बेबू नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली. त्याच समवेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे आणि आयोजकांच्या वतीने आपण सूचना येते का आपण सर्व मंडळाच्या कमिटीला लिंबू सरबत वाटप करायचं आहे, हीच अपेक्षा असेल. 10 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता असेल. 26 आतापर्यंत मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली 24 पाहायला मिळते. नक्कीच आता समीकरण मात्र बदललं गेलंय. 10 चेंडू आणि विजयासाठी हव्या असतील त्या 26. नक्कीच फलंदाज बाद असेल. नक्कीच सीमापार असेल. 4 धावसंख्येने पुन्हा एकदा वाढ होईल. क्या बात आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला लेगच्या दिशेने. कट लागते मात्र बॅटला आणि 4च्या रूपाने पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळते कोशिंबीर संघ. धरीला ध्यास ओळख दादाची हक्काचा माणूस निस्वार्थ जनसेवा धरीला ध्यास ओळख दादाची हक्काचा माणूस नेता हा सज्जाला धन्यवाद. नक्कीच 3 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली 26. या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतं कोशिंबीर संघ. 28 नक्कीच निर्धाव जातो चेंडू. कमबॅक केला जातो गोलंदाजा मार्फत. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 26 आपल्याला पाहायला मिळते. 28 पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. आदेश पुन्हा एकदा कट केला जातोय. मागच्या दिशेने जातो चेंडू. बघूया एक धावसंख्या मिळेल काही चेंडूच्या माध्यमातून आणि 1च्या रूपाने पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. 7 चेंडू असतील आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असेल कोशिंबीर संघाला. या मात्र सामन्यातला 7 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि एका बाजूला झुंज देतो तो कोशिंबीर संघ. विजयासाठी मात्र 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. काय घडेल काय बिघडेल सर्वांची नजर असतील या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यावर. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होता आदेश. त्या समवेत फलंदाज पाहायला मिळतो कोशिंबीर संघाचा. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने मारले चेंडू. बघूया कार्पेट लाईन. एक धावसंख्या मिळेल. दुसरी धावसंख्या मिळेल. सीमापार जाईल का. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं किरण भोईर यांच्या मार्फत. नक्कीच 2 धावसंख्येने पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. तत्पूर्वी डीजेला संधी देऊ कमावून डीजे. मनात बसलाय राव डंके की चोट पर काम है उसका विरोधाला देत न धाव आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील तांबरे गाजताय ना आहे दिलदार डॅशिंग लोकने तामिल सामरे गाजतय ना आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील तांबरे गाजताय ना आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील तांबरे गाजताय ना नक्कीच पंचांना विनंती असेल जे आंब्याच्या झाडाखाली जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती करा जरा का थोडे पॅव्हलियन मध्ये येऊन बसले तरी चालेल. 6 चेंडू आणि विजयासाठी हव्या असतील त्या 19. नक्कीच चौथं षटक घेऊन येतो तो माध्यमातून दीपेश पाहायला मिळतोय. भिवंडी ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून या दादूच्या पाड्या संघाने अतिशय चांगली कामगिरी करून आपल्याला तब्बल नक्कीच 3 फायनल्स त्याचबरोबर पाहायला गेलं तर 2 सेमीफायनल्स 3 सेमीफायनल
अशी पारितोषिक या दादूच्या पाड्या संघाने पटकवले गेले भिवंडी असोसिएशनच्या माध्यमातून. त्या समय तिसरं षटक घेऊन आला तो दादूचा पाडा संघाकडनं दीपेश. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय विघ्नेश. त्या समयेत नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय स्वप्नील. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. पहिला चेंडू असेल या षटकारला. पुन्हा एकदा लेक्चरने मारले चेंडू अप्रतिम. वीरेंद्र सेवकच्या स्ट्राईलने सीमा पार. 6 धावसंख्येने वाढवते धावसंख्या. स्कोर बोर्ड वाढवते धावसंख्या जाऊन पोहोचते 37. तत्पूर्वी डिझेल संधी कमावून केएच ग्रुपचा अध्यक्ष साई भेरे आहे दिलदार. ठाणे जिल्ह्यात केएच ग्रुपची शानच आहे दमदार. भिवंडी तालुका सारा धरतो, अंबाडी नाका सारा धरतो, आवाज होतो तवा. धन्यवाद. क्या बात आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. नक्कीच 6च्या रूपाने वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 37 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो कोशिंबे संघ. विघ्नेश मात्र अतिशय सुंदर कामगिरी करतो आपल्या संघाच्या माध्यमातून. नक्कीच आतापर्यंत 15 धावसंख्या उभारतोय आपल्या संघाच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवर सीमा पार गेला आणि 6 धावसंख्येने वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण बदललं गेले. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच पुन्हा एकदा लेक्चर दिशेने जातोय. क्या बात आहे. अप्रतिम फटका सीमा पार. तत्पूर्वी डिझेल संधी देऊ कमावून डीजे. वागावानी जाव करतात एंट्री, वागावानी जाव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. वागावानी जाव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. केएस ग्रुपची अंबडचा हवाना त्यांचा नाद नाही करायचा भावा. केएस ग्रुप. धन्यवाद. सुंदर फटका पाहायला मिळाला. 6च्या रूपाने पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 43 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण बदललं गेले. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. एका बाजूला दादूचा पाडा तर दुसऱ्या बाजूला कोशिंबे हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच मॅच बॉल आलेला आहे. सामना सुरू करा. आता मात्र समीकरण बदललं गेले. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. दीपेश्वर मात्र हल्ला चढवला जातोय. 2 चेंडूवर लगातार 2 षटकार मारतोय विघ्नेश हा फलंदाज पाहायला मिळतो कोशिंबे संघाकडनं. कोशिंबे संघ पाहायला गेला तर नक्कीच सागर पाटील यांची आठवण करून देईल. त्या समवेत नक्कीच आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 43 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो कोशिंबे संघ. मात्र समीकरण बदललं गेलं. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. दीपेश्वर मात्र 2 चेंडूवर 2 षटकार मारून विघ्नेश आपल्या संघासाठी सुस्थितीमध्ये संघ पोहोचवतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय दीपेश पाहायला मिळतोय दादूचा पाडा संघाच्या माध्यमातून. त्या समवेत अप्रतिम अशी खेळी करतोय कोशिंबे संघाचा विघ्नेश. पुन्हा एकदा तिसरा चेंडू पाहायला मिळतोय. बघूया पंचाचा इशारा काय आहे. नक्कीच अप्रतिम चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये या चेंडूवर सांगता होते. कमबॅक केला जातो गोलंदाजी मार्फत. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग असेल.
नक्कीच या ठिकाणी प्रमुख पाहुणे लाभले गेले दीपक मानकर मालबिडी यांचं या ठिकाणी हेतूचे स्वागत समारंभ केला जाईल. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरनं स्थानापन्न व्हायचंय. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो. दीपेश पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने जातो चेंडू. बघूया किरण भोईर अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक धावसंख्या पूर्ण होते. दुसरी धावसंख्या पूर्ण होईल का? मात्र 1च्या रूपाने वाढ होते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 44 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो कोशिंबे संघ. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता असेल. 2 चेंडू आणि 6 धावा. एका बाजूला कोशिंबे तर दुसऱ्या बाजूला दादूचा पाडा. महापोली परिसरातील एक नामवंत संघ म्हणून ओळखला जातो दादूचा पाडा हा संघ. जवळपास पाहायला गेलं तर 2022चा महासंग्राम भिवंडी ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून या संघाच्या माध्यमातून सलग 3 फायनल्स 3 सेमीफायनल्स असे अनेक बक्षिसं या खेळाडूंच्या माध्यमातून जिंकली गेली. तेच खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 44. बघूया काय घडले काय बिघडले. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. नक्कीच एक धावसंख्या अवंत धावसंख्येने वाढ होते. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 1च्या स्वरूपामध्ये वाढ होते. नक्कीच या ठिकाणी प्रमुख पाहुणे लाभतात. दीपक मानकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. त्याच समवेत त्यांना विनंती असेल व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. सुस्वागतम वेलकम. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. त्याच समवेत फलंदाज पाहायला मिळतोय. नक्कीच वाईट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 1च्या स्वरूपामध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 46. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता असेल. 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सुंदर कट केलेले चेंडू. बघूया किती धावसंख्या मिळेल या चेंडूच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. उपस्थित मान्यवरांचं ग्रामस्थांचं खेळाडूंचं पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण पाहतो जिजाऊ चषक 2022 अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. निलेशजी भगवान सांबरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजन केलं गेलं. त्या समवेत चालू असलेला सामना आपण पाहतोय कोशिंबे वर्सेस दादूचा पाडा. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता असेल कोशिंबे संघाला. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. बघूया शेवटचा चेंडू. राईटामोरचा मारा करतोय. शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 2 धावसंख्या. सर्वांची नजर असतील या मैदानाच्या आतमध्ये. पाहूया क्या बात आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या रूपाने 1 धावसंख्या पूर्ण तर दुसरी धावसंख्या पूर्ण होईल का? या ठिकाणी कोशिंबे संघ विजय होतोय. हरलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. तत्पूर्वी या ठिकाणी प्रमुख पाहुणे लाभले गेले दीपकजी मानकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत समारंभ केला जाईल. हेमंत पाटील यांना विनंती असेल त्यांचं स्वागत करायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल आमच्या समालोचन कक्षामध्ये